Hello friends, good morning. Welcome back again to my YouTube channel. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपली शाळा बंद आहे, पण YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण आपला अभ्यास सुरू ठेवलेला आहे. कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो 1.2 जो लेसन आहे, ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, या धड्याच्या संदर्भात डिस्कशन केलेलं आहे. धडा आपण लर्न केलेला आहे, शिकलेलो आहे. आज आपण या धड्यावर आधारित पॅसेज आणि त्याच्यावर विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये, आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये सेक्शन नंबर 2 इज बेस्ड ऑन टेक्स्चुअल पॅसेजेस. सेक्शन 2 मध्ये आपल्याला 2 पॅसेजेस विचारले जातात. ईच वन हॅव 10 मार्क्स. प्रत्येक पॅसेजला 10 मार्क. या पद्धतीने 20 गुणांचा अगदी महत्त्वाचा हा सेक्शन नंबर 2 टेक्स्चुअल पॅसेज. काल आपण जो धडा शिकलो त्याच्यावर आधारित एक पॅरेग्राफ या ठिकाणी आपण सोडून बघणार आहोत. या ठिकाणी सुरुवातीला सगळ्यांनी पॅसेज कोणता आहे त्याच्यासाठी खुणा करून घ्यायचा आहे. लुक ॲट नाव पेज नंबर 8. पेज नंबर 8 इथे आपला पॅसेज सुरू होतोय. मी सुरुवात सांगतो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली पासून आपला पॅसेज सुरू होईल आणि तो संपेल. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय पर्यंतचा पॅसेज आहे. एकदा या पॅसेजला खूण करून घ्या. आपल्याला आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये संपूर्ण पॅसेज त्या ठिकाणी छापून येत असतो. आपल्याला शांततेत पॅसेज वाचायचा आहे आणि त्या पॅसेजवर आधारित जी काही प्रश्न आहेत, जसा उदाहरणार्थ या ठिकाणी A1, त्यानंतर A2, A3, A4 आणि A5, प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी. त्या ठिकाणी आपल्याला या 5ही प्रश्नांचा सराव आज करायचा आहे. आता तुम्हाला जो पॅसेज सांगितला आहे तुम्ही त्याला खुणा केलेल्या आहेत. अर्थात त्यावर आधारित जो पहिला प्रश्न आहे A1, या संदर्भात चर्चा करूया. A1 हा जो काही क्वेश्चन आहे हा सिंपल फॅक्च्युअल टाईपचा प्रश्न आहे. याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, वाक्य पूर्ण करा, किंवा से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, किंवा कधी वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री, या टाईपचे प्रश्न या सेक्शनमध्ये, किंवा कधी कधी फिल इन द ब्लँक्स टाईपचे प्रश्न या A1 मध्ये तुम्हाला विचारले जातात. आता या पॅसेजमध्ये काय प्रश्न विचारला आहे, आधी आपण A1 वर फोकस करू. A1 आपण सोडूया. बघा या ठिकाणी A1 प्रश्न आहे, मी वाचतोय. जर तुम्ही लिहित असले तर तुम्ही लिहू पण शकता. से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. 2 मार्कांसाठी या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी 1, 2, 3, 4 स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत आणि ह्या 4 पैकी कोणते स्टेटमेंट्स ट्रू आहे, कोणते स्टेटमेंट फॉल्स आहेत, म्हणजे सत्य किंवा असत्य आपल्याला त्या ठिकाणी शोधून काढायचं आहे आणि लिहायचं आहे. उत्तर लिहिताना आपल्याला पुन्हा स्टेटमेंट लिहायची गरज नाहीये. आपण आपल्या आन्सर पेपरवर फक्त प्रश्नाचा क्रमांक टाकून ते वाक्य ट्रू आहे, ट्रू असेल तर ट्रू लिहायचं, फॉल्स असेल तर फॉल्स लिहायचं. आता वाक्य वाचूया. बघा या ठिकाणी पहिलं वाक्य आहे, अ बिग मेल लंगूर डिड नॉट इंटेंड टू किल द बेबी लंगूर. बघा, अ बिग मेल लंगूर डिड नॉट इंटेंड टू किल द बेबी लंगूर. आता हे वाक्य ट्रू आहे का फॉल्स आहे हे शोधण्यासाठी आपल्याला या वाक्यातले शब्द किंवा या वाक्यातला जो काही सांगितलेला भाग आहे तो पॅसेजमध्ये कुठे दिसतो का हे शोधावं लागेल. मग आता आपण जर पॅसेजमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय, बघा, आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सो समथिंग हॉरिबल. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hand and mercilessly beating it all over
विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. या ठिकाणी म्हटलंय डेफिनेट इंटेंट टू किल. आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अ बिग मेल लंगूर डिड नॉट इंटेंड टू किल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला थोडंसं फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिड नॉट इंटेंड, ऍक्च्युली इट इंटेंड टू किल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय की हे वाक्य काय आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक वाक्य शोधून विचार करून, कारण प्रश्न अर्ध्या मार्कांचा आहे, थोडंसं आपली चूक झाली तर आपला अर्धा मार्क जाऊ शकतो. सेकंड स्टेटमेंट, दुसरं स्टेटमेंट बघा. द रायटर स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन्स ॲट द बिग लंगूर. द रायटर स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन्स. आपल्याला जरी माहिती असलं हे ट्रू आहे का फॉल्स आहे, तरी सुद्धा एकदा पॅसेजकडे बघत चला. बघा या ठिकाणी पॅसेजमध्ये आपण जर शोधलं तर आपल्याला हे वाक्य कसं दिसतंय, म्हणजे आपल्याला सरळ तर वाक्य असं समजतंय की लेखकाने काय केलं की जास्तीत जास्त दगड त्या मोठ्या लंगूरच्या दिशेने भिरकवायला सुरुवात केली. आता हे सत्य आहे का असत्य आहे, तर बघा या ठिकाणी वाक्य वाचतो. आय स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन्स, असं एक वाक्य स्पष्ट या ठिकाणी दिसतंय. आय स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन्स. बघा आय स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन्स हे आपल्याला इथे दिसतंय. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लक्षात आलंय की हे वाक्य काय आहे, ट्रू आहे. नाउ द थर्ड सेंटेन्स. द मदर लंगूर वॉज वॉचिंग हर बेबी बीइंग किल्ड. द मदर लंगूर वॉज वॉचिंग, म्हणजे जी माता होती ती माता काय बघत होती, तर तिचं जे काही मूल आहे, तिचं जे काही बेबी लंगूर आहे, दॅट वॉज बीइंग किल्ड, त्याला ठार मारलं जातंय हे ती बघत होती. अर्थातच आपल्याला कळतंय हे वाक्य ट्रू आहे का फॉल्स आहे, पण एकदा पॅसेजमध्ये आपल्याला कन्फर्म करायचंय. पॅसेजमध्ये बघा आपण कन्फर्म करू शकतो की द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर ऑफ द लंगूर group were scattered on the roofs of their buildings nearby, watching the baby being killed. Watching the baby being killed. बघा watching the baby being killed. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय की हे वाक्य काय आहे, ट्रू आहे. बघा फॉल्स ट्रू ट्रू. शेवटचं वाक्य. According to the custom of animal clan, a dominant male protects another male baby or adult. वाक्याचा अर्थ काय आहे, अकॉर्डिंग टू द कस्टम म्हणजे त्या रूढीप्रमाणे, कोणाच्या, ॲनिमल क्लेन म्हणजे प्राण्यांच्या त्या मोठ्या कुटुंबाच्या रूढीप्रमाणे, अ डॉमिनंट मेल, डॉमिनंट म्हणजे पॉवरफुल, शक्तिशाली असा जो मेल आहे तो मेल काय करतो, प्रोटेक्ट अनदर मेल बेबी, तो दुसऱ्या नर माकडाच्या मुलाचं संरक्षण करतो, प्रोटेक्ट करतो. प्रोटेक्ट करतो का तो, कळतंय आपल्याला ट्रू आहे का फॉल्स आहे. पण एकदा पॅरेग्राफ मध्ये बघूया बरं, तो प्रोटेक्ट करतो का. बघा काय दिलेलं आहे. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन ऑल ॲनिमल क्लेन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल usually does not allow another male baby or adult to survive within its group. It usually does not allow to survive म्हणजेच काय, he did not protect, तो प्रोटेक्ट करत नाही. म्हणजे आपल्याला एक लक्षात येते की हे वाक्य काय आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. म्हणजेच या ठिकाणी पहिलं वाक्य फॉल्स, दुसरं वाक्य ट्रू, तिसरं वाक्य ट्रू आणि शेवटचं वाक्य फॉल्स. या पद्धतीने A1 काळजीपूर्वक सोडवला तर आपल्याला 2 मार्क शुअरली मिळतील. आता बोलूया A2 कडे. A2 प्रश्न हा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल वर डिपेंड असलेला प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला एकूणात पॅराग्राफ किती कळाला हे तपासण्यासाठी 2 गुणांचा त्या ठिकाणी प्रश्न असतो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचा. याच्यामध्ये वेब डायग्राम किंवा मॅच द फॉलोइंग, जोड्या लावा, अशा टाईपचा प्रश्न असतो. या ठिकाणी कोणता प्रश्न आहे,
बघा A2 complete the web with the help of the information given in the passage. आपल्याला या ठिकाणी वेब डायग्राम दिलेला आहे, तो वेब डायग्राम आपल्याला कंप्लीट करायचा आहे. 2 मार्कांसाठी प्रश्न आहे या ठिकाणी. 1 2 3 4 वेबचे जे रकाने आपल्याला ते फिलअप करायचे. काय मुद्दा आहे बघा. द रायटर सॉ ऑन द रूफ दॅट. द रायटर सॉ ऑन द रूफ दॅट म्हणजे लेखकाने रूफवर काय बघितलं, तर 4 गोष्टी त्याने बघितल्या. तर त्या 4 गोष्टी आपल्या पॅसेजमध्ये दिलेल्याच आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, या ठिकाणचे रकाने भरायचे, फिलअप करायचे. पहिला बघूया. अ बिग मेल लंगूर वॉच. बघा आपण जर पॅराग्राफ मध्ये बघितलं तर व्हॉट द रायटर सॉ ऑन द रूफ, लेखकाने रूफवर काय बघितलं आपल्याला लक्षात येतंय. बघा अ बिग मेल लंगूर वॉच. बघा इथे अ बिग मेल लंगूर अपार्टंटली द लीडर ऑफ हिट्स ग्रुप वॉच होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. म्हणजे इथे काय आपण बोलू शकतो, होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स असं आपण लिहू शकतो. अर्धा मार्क आपला पक्का त्या ठिकाणी झालेला आहे. दुसरं आहे ही वॉज मर्सिलेसली. खाली रिकामी जागा दिलेली, आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, भरायचंय. ही वॉज मर्सिलेसली. बघा इथे मर्सिलेसली शब्द आहेच पॅराग्राफ मध्ये. ही वॉज मर्सिलेसली बीटिंग with a definite intention to kill. He was mercilessly beating it with definite intention टू किल. या पद्धतीने या ठिकाणी आपण हा दुसरा सुद्धा, म्हणजे हा पहिला भरला आपण आधी रकाना, आता आपण दुसरा. ही वॉज मर्सिलेसली आपल्याकडे होतं, आपण काय म्हटलं, बीटिंग इट विथ डेफिनेट इंटेन्शन टू किल. 1 मार्कांचं काम झालं. खाली बघा काय दिलेलं आहे. द हेल्पलेस मदर अँड ऑल अदर लेसर लंगूर्स वेअर. बघा ह्या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे. काय भरू शकतो आपण, आपल्याला या ठिकाणी दिसतंय पॅराग्राफ मध्ये, द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय. वेअर स्कॅटर्ड म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय, वेअर स्कॅटर्ड, were scattered on the roofs of other buildings. चलो या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या तिसऱ्याचं सुद्धा या ठिकाणी उत्तर मिळालंय. नाउ द लास्ट. They passively were, what they doing passively? They passively were watching the baby being killed. Watching the baby being killed. अशा पद्धतीने आपण अगदी पॅराग्राफ कडे बघून शांततेने 2 मार्कांचा हा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचा हा वेब डायग्रामचा प्रश्न सोडवलेला आहे. पॅसेजमध्ये A3 प्रश्न जो असतो तो व्होकॅब्युलरी बेस्ड ऍक्टिव्हिटीवर डिपेंड असतो. व्होकॅब्युलरी बेस्ड म्हणजे शब्दांवर आधारित काहीतरी, आपल्याला एकतर अपोजिट वर्ड्स असतील, सिमिलर वर्ड असतील, किंवा आणखीन काही वेगळ्या प्रकारे शब्दांवर आधारित हा सेक्शन फॉर 2 मार्क्स, 2 मार्कांसाठी. या ठिकाणी काय दिलंय बघा, राईट फ्रॉम द पॅसेज
अपोजिट्स ऑफ द फॉलोइंग. अपोजिट्स ऑफ आपल्याला विरुद्धार्थी शब्द पॅसेज मधून शोधून लिहायचे. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पॅसेज आहेच, पॅसेज मधून शोधून लिहायचे. काय शब्द आहे पहिला बघा, मर्सीफुली. मर्सीफुली. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ मर्सीफुली? मर्सीफुलीचा अर्थ काय होतो? मर्सी, मर्सी माहिती आपल्याला, मर्सी म्हणजे दया, मर्सीफुली म्हणजे दयाळूपणे, ठीक आहे नाही. आणि मग त्याचा अपोजिट आपल्याला काय आलेलं आहे पुस्तकामध्ये? अर्थातच मर्सीलेसली. काय अपोजिट आलेलं आहे? मर्सीलेसली. मर्सीलेसली. अगदी सहज आपल्याला तो शब्द सापडला, मर्सीफुली, मर्सीलेसली. दुसरा आहे सबमिसिव्ह. सबमिसिव्ह म्हणजे ओबिडियंट, ज्याला आपण हंबल म्हणतो, हंबल, नम्र आहे ना. नम्रच्या विरुद्ध काय आहे? उद्धट. आपण म्हणतो एखादा व्यक्ती खूप नम्र आहे आणि आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो एखादा व्यक्ती खूप उद्धट आहे. तर उद्धट याच्यासाठी पॅसेजमध्ये कोणता शब्द आहे का आपल्याला शोधावं लागेल. नम्रच्या विरुद्ध, किंवा आपण त्याला नम्रच्या विरुद्ध आक्रमक असं पण म्हणतो. मेल लंगूर हा कसा होता? आक्रमक होता. म्हणजेच आपण जर शोध घेतला तर आपल्याला ॲग्रेसिव्ह हा शब्द त्या ठिकाणी सापडतो. ॲग्रेसिव्ह म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? एकदम आक्रमक. AGGRESSIVE. ॲग्रेसिव्ह, सबमॅसिव्ह, ॲग्रेसिव्ह. तिसरा आहे रेकग्नाइज. रेकग्नाइज ज्याला आपण म्हणतो ओळखणे. ओळखणे आणि ओळखण्याच्या विरुद्ध काय? दुर्लक्ष करणे, ठीक नाही. पॅसेजमध्ये शोधलं तर आपल्याला इग्नोर, त्या ठिकाणी इग्नोर शब्द दिसतोय म्हणजे दुर्लक्ष करणे. शेवटचा आहे ग्रेटर. ग्रेटर, ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. ग्रेटर म्हणजे काय? जास्त. तर ग्रेटर जास्त आहे, त्याच्याऐवजी लेसर. लेसर काय आहे? कमी. LESSER, लेसर म्हणजे कमी. या पद्धतीने या ठिकाणी आपण 4 अपोजिट्स लिहून 2 मार्क सहज मिळवू शकतो. मित्रांनो, पॅसेज मधला A4 प्रश्न हा ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन ग्रामर, 2 मार्कांसाठी ग्रामरवर आधारित साधारणतः 2 वाक्य दिले जातात आणि कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला बदल करायला सांगितला जातो. जसं आपण डू ॲज डायरेक्टेड मध्ये करतो त्या पद्धतीने. चेंज द वॉइस असेल, ॲड अ क्वेश्चन टॅग असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, किंवा एखादा टेन्स मध्ये परिवर्तित करा असा प्रकार असेल, असे प्रश्न या सेक्शनमध्ये असतात. या ठिकाणी काय विचारलंय बघा, rewrite the sentences as per the tense mentioned in the brackets. म्हणजे ब्रॅकेट्स मध्ये मेन्शन केलेल्या टेन्स मध्ये आपल्याला काय करायचंय? वाक्याला परिवर्तित करायला सांगितलेलं आहे, ट्रान्सफर करायला सांगितलंय. पहिलं वाक्य बघूया. I heard a group of street dogs barking. कंसात दिलंय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला वरच्या वाक्याला काय करायचंय? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये ट्रान्सफर करायचंय. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तर अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये सुरू झाली असेल आणि ती अपूर्ण असेल तर आपण काय करतो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये तिला नेहमी लिहित असतो. जसं आय एम प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आहे. शी इज सिंगिंग अ सॉन्ग, ती गाणे गात आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो? वर्बला ING फॉर्म लावतो. आता या ठिकाणी आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. मग या ठिकाणी बघा, हर्ड हे क्रियापद आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? याचं जे मुख्य रूप आहे हिअर त्याला ING प्रत्यय लावावा लागेल. म्हणजे आय एम हिअरिंग
आहे की नाही, प्रेझेंट कंटिन्युअस करण्यासाठी आय एम हिअरिंग, बाकीचं वाक्य जसं तसं, अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. बाकीच्या वाक्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. बघा, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग च प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये कसं रूपांतर झालं, आय एम हिअरिंग अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग. दुसरं वाक्य, द बिग मेल लंगूर वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर. वॉज होल्डिंग म्हणजे या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला दिसतोय. जसं आपण वरती प्रेझेंट कंटिन्युअस बघितला, तसा इकडे खाली काय दिसतोय, पास्ट कंटिन्युअस. पण आपल्याला कशात बदलायला सांगितलंय, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजेच पूर्ण किंवा अपूर्ण भूतकाळ. याच्यामध्ये आपल्याला ते चेंज करायला सांगितले. कसं होईल, द बिग मेल लंगूर वॉज होल्डिंग, या ठिकाणी वॉज निघून जाईल, ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी होईल द बिग मेल लंगूर. पास्ट परफेक्ट दाखवण्यासाठी हॅड आणि कंटिन्युअस दाखवण्यासाठी हॅड बीन. कंटिन्युअस साठी काय येईल, होल्डला ते आयएनजी प्रत्यय राहील. द बिग मेल लंगूर had been holding a baby langur in his hands. जसंच्या तसं, यात काही बदल होणार नाही. या पद्धतीने आपण हे प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये केलं, हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये केलं. 2 मार्क या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. Now friends, the last question, A5, that is based on personal response. आपलं वैयक्तिक मत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पॅसेजमध्ये शोधून सापडणार नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मनाने लिहायचं आहे. हा तुमचा पर्सनल रिस्पॉन्स आहे. तुमचं काय मत आहे हे या ठिकाणी विचारात घेतलंय 2 मार्कांसाठी. यामुळे या प्रश्नाचं उत्तर लिहिताना जास्तीत जास्त प्रॅक्टिस, जास्तीत जास्त सराव, विशेषतः चिटचॅट सेक्शन मध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत यांचे जर आम्ही उत्तरं लिहून काढण्याचा सराव करत राहिलो वर्षभर, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही सहज देऊ शकतो. या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय बघा, डू यू थिंक द कस्टम ऑफ बेबी किलिंग बाय डॉमिनंट मेल इन ॲनिमल क्लॅन इज गुड, एक्सप्लेन. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की जी काही रूढी किंवा प्रथा आहे प्राण्यांच्या त्या कुटुंबामध्ये, की एखाद्या डॉमिनंट मेलकडून म्हणजे एखाद्या पॉवरफुल नर प्राण्याकडून छोट्या नर पिलाला ठार मारलं जातं, इज इट गुड और इज इट बॅड, व्हॉट डू यू थिंक, एक्सप्लेन. काय वाटतं तुम्हाला, हे योग्य आहे, अयोग्य आहे, चांगलं आहे, वाईट आहे? अर्थातच एखाद्या प्राण्याने, एखाद्या मोठ्या प्राण्याने छोट्या पिलाला मारणं हे कसं आहे, अर्थातच अयोग्य आहे, चुकीचं आहे, बॅड आहे ना, इट इज नॉट गुड. ठीक आहे, म्हणजे आपण साध्या सोप्या शब्दात ह्या उत्तराला आपण सुरुवात करू शकतो. जसं की आपण असं म्हणू शकतो की अकॉर्डिंग टू माय ओपिनियन इट इज अ व्हेरी बॅड कस्टम. अकॉर्डिंग टू माय ओपिनियन इट इज नॉट गुड असंही म्हणू शकतो. किंवा नो आय डोंट थिंक सो असं पण म्हणू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणू शकतो की नो आय डोंट थिंक सो, इट इज अ व्हेरी बॅड कस्टम. इट इज अ व्हेरी बॅड कस्टम. मग आता याला एक्सप्लेन कसं करायचा, का ती बॅड आहे? आपण असं म्हणू शकतो की अकॉर्डिंग टू
to my opinion, the male animal should protect the baby. खरं म्हणजे मेल ॲनिमलने काय केलं पाहिजे? टू प्रोटेक्ट द बेबी फ्रॉम अनदर ॲनिमल्स. दुसऱ्या ॲनिमल्स पासून त्याचं काय केलं पाहिजे? प्रोटेक्शन केलं पाहिजे. दे मस्ट फीड देम, है की नाही? त्यांना त्यांनी खाऊ पिऊ घातलं पाहिजे, है की नाही? अँड द बेबी ॲनिमल्स हिमसेल्फ ऑल्सो हॅव द राईट ऑफ लिव्ह. जगण्याचा त्यांना पण अधिकार आहे. सो दे शुड लिव्ह. त्यांनी त्यांना जगू दिलं पाहिजे. या पद्धतीने साधारणतः ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला 3 ते 4 ओळींचं उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये व्याकरणदृष्ट्या चुका नको, म्हणजे आपल्याला 2 पैकी 2 मार्क्स सहजरित्या मिळू शकतात. आजचा होमवर्क तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं समजून घ्या. पुस्तकामध्ये पेज नंबर 14 14 क्रमांकाचं पेज काढा. त्याच्यामध्ये 6 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅरेग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. दिलेल्या ॲक्टिव्हिटीजवर तुम्हाला आधी तर ही या ठिकाणी वेब डायग्राम आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि त्याच्यावर मग पॅरेग्राफ लिहायचा आहे. म्हणजे ॲक्टिव्हिटी नंबर 6 बघा, होमवर्क आपल्याला काय आहे तर पेज नंबर 14 आणि ॲक्टिव्हिटी नंबर 6 पॅराग्राफ लिहायचा आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 7 या 7व्या नंबरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघा एन्काउंटर शब्द दिला आहे आणि त्या एन्काउंटर शब्दापासून आपल्याला काय करायचं आहे? 3 लेटर्स असलेले वर्ड्स तयार करायचे, 4 लेटर्स असलेले वर्ड्स करायचे आणि 5 और 6 लेटर्स असलेले वर्ड्स तयार करायचे. ही पण ॲक्टिव्हिटी तुम्हाला होमवर्कमध्ये करायची आहे. त्यानंतर नंबर 8 8व्या क्रमांकाची ॲक्टिव्हिटी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब इन इंग्लिश. बघा 6, 7 आणि त्याच्यानंतर 8 ट्रान्सलेशन करायचं आहे. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असं एक वाक्य आहे. काय या प्रोवर्बचं ट्रान्सलेशन? यस, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे अशा पद्धतीने ट्रान्सलेशन करायचं आहे. नंतर ॲक्टिव्हिटी नंबर 9 ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे? राईट अ पॅरेग्राफ अँड गिव्ह अन ॲप्रोप्रिएट टायटल. एक पॅरेग्राफ लिहायचा, त्याला ॲप्रोप्रिएट टायटल शीर्षक द्यायचं. अशा प्रकारे आज इंग्रजीच्या होमवर्कच्या वेमध्ये तुम्हाला पेज नंबर 14 वर ॲक्टिव्हिटी नंबर 6, 7, 8 आणि 9 अशा प्रकारच्या 4 ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहे. ॲक्टिव्हिटी सोडवा. ॲक्टिव्हिटीज सोडवायला अजिबात कंटाळा करू नका. जितक्यात जास्त ॲक्टिव्हिटी सोडवणार आहे त्याचा फायदा आपल्याला परीक्षेमध्ये होणार आहे. तुम्हाला हा सगळा टीचिंग टॉपिक आवडला असेल तर माझ्या चॅनलला, ज्याचं नाव आहे स्टडी फ्रॉम होम विथ उबाळे सर, या चॅनलला तुम्ही काय करा? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू. आजचा तास आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू व्हेरी मच.